नमस्कार. आज मी इथे मराठवाड्यातील गावरान पद्धतीचा येसूर मसाला घेऊन आलेले आहे. हा मसाला आपण रस्सा, भाजी, आमटी आपण दाटपणा येण्यासाठी वापरू शकतो. तर चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मी तांदूळ घेतलेले आहे, तेजपत्ता, लवंग, मिरे, दालचिनी आणि निंबूच्या झाडाची पानं घेतलेली आहे, धने घेतलेले आहे, तसेच हरभऱ्याची डाळ आणि बाजरी घेतलेली आहे. चला तर हे सगळं आपण एकामागून एक छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी ते पॅन ठेवलेलं आहे. आधी त्यात मी लवंग, मिरी एकसाथच भाजून घेणार आहे. दालचिनी आपण त्यामध्ये टाकूया आणि छान असं आपण त्याला भाजून घेऊया. अगदी भाजण्यासाठी साधारण 2 ते 5 मिनिटासाठी तुम्ही भाजून घ्या. जोपर्यंत अशी गरम वाफ येत नाही तोपर्यंत तुम्ही भाजू शकता. तर वाफ अशी छान अशी यायला लागलेली आहे. तर आपण आता हे काढून घेऊया. बघा, प्रत्येक पदार्थाला भाजण्यासाठी एक टाईम लागतो. त्यामुळे आपण हे प्रत्येक वस्तू हे आपण एकामागून एक भाजून घेतो आहे. त्यानंतर मी आता इथे धने टाकलेले आहे. धने आपण खालीवर करून घेऊया. छान असे धने आपल्याला एक ब्राऊन कलर तर आपल्याला भाजून घ्यायचे आहे. बघा, छान असा हा कलर येतोय आणि खूप छान वास सुटलेला आहे. धने भाजताना खमंग वास आलेला आहे. त्यानंतर इथे हरभऱ्याची डाळ आपण घेऊया. बघा, मी इथे बाजरी 1 वाटी घेतलेली आहे. त्या प्रमाणात डाळ बघा तुम्ही अगदी अर्धी वाटीच्याही अर्धी घ्यायची आहे. तसेच तांदळाचंही प्रमाण तसंच घ्या. आणि आपण निंबूच्या झाडाची पानं आपल्याला हवी तसे आपण घेऊ शकता प्रमाण. छान असा कलर आलेला आहे भाजलेल्या आपल्या वस्तूंचा. त्यानंतर इथे मी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळही असं छान असं आपल्याला हा भाजायचा आहे. छान असा आपला हा तांदूळ भाजू राहिला आहे. आता तो आपण काढून घेऊया. त्यानंतर मी ते तेजपत्ता, तुम्ही तेजपत्त्याचं प्रमाणही पाहिलं असेल. आपल्याला हवं तितके मी इथे 10-12 पानं घेतलेली आहेत. माझी पाने छोटी आहेत आणि छान असा हा तेजपत्ता मी भाजून घेतलेला आहे. अगदी खालून आणि वरून अशा दोन्ही साईडने आपल्याला हा तेजपत्ता छान असा भाजून घ्यायचा आहे. म्हणजे असा हातात धरला की तो कुरकुरीत झाला पाहिजे, चुरला गेला पाहिजे. बघा, दोन्ही साईडने छान भाजला गेलेला आहे. ह्यानी काय होतं, आपण जर भाजणी चांगली केली की आपला मसाल्याला एक वेगळीच चव येते या भाजणीने. त्यानंतर इथे मी निंबूच्या झाडाची पानं शेतातून आणून स्वच्छ धुवून उन्हात वाळवली होती. ती पानं आता आपण इथे टाकून घेऊया आणि ह्याला अगदी 5 मिनिटासाठी आपण छान असं याला खालीवर करून घेऊया. बघा, ह्या पानांनी खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला. ज्यावेळी म्हणजे लेमन ज्यावेळी आपण वरतून घेतो, निंबू घेतो आपण, त्यावेळी त्याची जी चव आपल्याला येते तशी चव आपल्याला या येसूर टाकल्यानंतर आपल्याला येते. इथे तुम्ही कढीपत्ताही ॲड करू शकता. कढीपत्ता स्वच्छ धुवून उन्हात वाळवून तुम्ही इथे कढीपत्ता भाजून घेऊन यात ॲड करू शकता. छान असं आपला हा पानं भाजले गेलेली आहे, त्याला काढून घेऊया आपण. आपण ही पानं काढून घेऊया आणि आता वेळ आली आहे आपल्याला ही बाजरी टाकून भाजून घ्यायची. बघा, बाजरीला आपल्याला इथे भरपूर टाईम लागतो आहे. साधारण 10 मिनटं आपल्याला बाजरी कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे. ही बाजरी अगदी चांगल्या कमी गॅसवर अगदी लाल होऊस तर आपल्याला ही बाजरी भाजायची आहे. अशी छान अशी भाजली गेलेली आहे बाजरी आपली. तर मला पुन्हा एकदा इथे थोडीशी अगदी 2 मिनिटासाठी पुन्हा त्याच्या लाह्या फुटूस तर आपण बाजरी इथे आपण भाजून घेऊया. तर छान अशा लाह्या फुटायला लागलेल्या आहे, तुम्ही बघू शकता.
छान अशी आपण बाजरी भाजून घेतलेली आहे. इथे तुम्ही गव्हाचाही वापर करू शकता, पण बाजरीने एक वेगळीच चव आपल्या या मसाल्याला येते. तर छान असं हे सगळं मिश्रण मी एकत्र करून आता हे ताटामध्ये थंड होण्यासाठी काढलेलं आहे. छान वेळेला आपण अगदी थंड होऊन देऊ आणि मग नंतर मिक्सरच्या भांड्यातून आपण त्याला बारीक असं काढून घेऊया. बघा तुम्हाला इथे कळेल की मसाला हा कसा भाजलेला आहे. छान असा हा तो मसाला भाजला गेल्यानंतर सर्व साहित्य आपण एकत्र घेऊन मी त्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहे. बघा आपल्या भरपूर रश्श्याच्या भाज्या असतात, पण आपण फक्त शेंगदाण्याचं कूटच वापरतो. पण हा गावरान म्हणजे काही जुन्या इकडची लोकं काय करतात, यसूरचा वापर करतात भाज्यांमध्ये. कुट्टा स्किप करतात आणि यसूर टाकतात 1-2 चमचे. 2 चमचे यसूर, 2 चमचे कुट्टा शेंगदाण्याचा. तर हे शेंगदाण्याचा कुट्टा पण खाऊन जास्त आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. तर इथं तुम्ही शेंगदाण्याचा कूट स्किप करून तुम्ही इथे यसूरचा वापर करू शकता. तर छान असं आपलं हे मिश्रण बारीक करून मी घेतलेले आहे, पण ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला जो जाडसरपणा असेल, काही राहिलेलं असेल, तर तो आपल्याला पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा बारीक करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही सुजीच्या चाळणीने चाळून घेतलं तर अजून बेस्ट होईल. माझ्याकडे ती चाळण नव्हती म्हणून मी ही चाळण घेतलेली आहे. छान असा आपला हा मसाला तयार झालेला आहे. बघा दही घालून यसूर घेऊन बेसनही खूप छान होते. 20% यसूर आणि 70% अशी कढी जर आपण आणि त्यात बारीक चिरलेला कांदा, याचे थालीपीठही अगदी खूप टेस्टी लागते. आणि पुन्हा आपण भाकरीसोबतही भाकर भाजून त्यावरती तूप लावायचं आणि हा यसूर स्प्रेड करायचा आणि तिखट मीठ त्याला वरतून टाकायचं. खूप छान ही भाकर लागते आपली मसालेदार. एक प्रकारे तो पिझ्झा म्हणतो. ती पिझ्झाची टेस्ट आपल्या या गावरान पिझ्झाला म्हणजे गावरान भाकरीला येते. तर छान असा हा आपला मसाला तयार झाला आहे. साधारण 5 ते 6 महिने हा मसाला मला जाणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, शेअर करा, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा.